नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज एक फॅमिली वाशीवरून आली होती आपला पॅकेज बघून फिरण्यासाठी. मग आपल्या सारथीला घेऊन निघालो ना डायरेक्ट आपण पालीच्या दिशेने. पालीच्या दिशेने जात असताना वातावरण बघा कसलं भारी होता. मग काही अर्धा तासामध्ये आपण प्रवास पूर्ण करून पोचलो फायनली पालीमध्ये. मग पालीमध्ये गेल्यानंतर दादांना मंदिराच्या बाहेर सोडलं आणि मग आपण निघालो जेवण करण्यासाठी. मग 30 रुपयाचं कुपन घेऊन आपण निघालो डायरेक्ट प्रसादालयामध्ये भेट देण्यासाठी. भाई इथलं जेवण करायची माझी खूप दिवसापासून इच्छा होती. मग फायनली निघालो. मग मित्रांनो, तुम्ही पालीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून या रस्त्याने जावं लागतं आणि इथे चप्पल काढायची आणि वरती गेल्यानंतर हा भला मोठा हॉल तुम्हाला बघायला भेटेल. इथं तुम्ही जेवण करण्यासाठी भेटू शकता. भाई इथलं जेवण आहे ना 5 स्टार हॉटेलला सुद्धा मागे टाकेल एवढं भारी जेवण होतं. त्याच्यानंतर आपण ताट भरून घेतला आणि निघालो जेवण करण्यासाठी. मग मी सर्वात पहिले खाल्ला माझा फेवरेट शिरा. मग शिरा खाऊन आपण निघालो पुन्हा खोपोलीच्या दिशेने. मग काही वेळामध्ये आपण पोचलो महडमध्ये, जे की गणपतीला भेट देण्यासाठी. माझ्या दादांना बाय करून निघालो स्वामी समर्थ मठ येथे भेट देण्यासाठी. तुम्ही बघू शकता स्वामी समर्थांचं मठ कसलं भारी आहे. मग तिकडे निघालो आई तुळजा भवानी मंदिराला भेट दिली कलोते येथे. आणि मग त्याच्यानंतर मग गेलो आपण श्री पंचायतन मंदिर बघण्यासाठी. कसलं भारी वातावरण आहे बघा मित्रांनो. त्याच्यानंतर निघालो पलसदरीला जाण्यासाठी. पण वाटेत दादांना जेवण करायचं होतं म्हणून रिंकीला थांबवलं आणि मग जेवण झाल्यानंतर पुन्हा निघालो. मग आलो आपल्या श्री स्वामी समर्थ पुण्यनगरी पलसदरी येथे. मग तिकडे दादा सुद्धा गेले दर्शन करण्यासाठी आणि मी सुद्धा गेलो. गर्दी बघा किती होती आज दर्शन करायला. मग तिकडून दर्शन झाल्यानंतर दादांना म्हणलं चला आता तुम्हाला कर्जत स्टेशनला सोडतो आणि त्यांना सोडून बाय केलं आणि आपण निघालो आपल्या सारथीसोबत. धन्यवाद.